जय जिजाऊ जय शिवराय. आज आहे आपला 75 हार्ड डे चॅलेंजचा 52वा दिवस. बघू शकता हा आपल्या 51वा दिवसाचा व्हिडिओ आहे. याच्यात आपण बघणार आहे 75 हार्ड डे चॅलेंजमध्ये आपण एक 43 डेला एक याच्यात 6 स्टॉक दिले होते. एक त्यातला एक इंट्राडेसाठी होता आणि बाकीचे जे 5 आहेत म्हणजे 1, 2 आणि 3, 4, 5 समजा 3 आणि 2, 5 हे एक 2-3 वीकसाठी होते. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की हा 13 दिवस आधी एक दिलेले कॉल्स याच्यातून किती टार्गेट हिट झाले, किती याच्यात स्टॉप लॉस हिट झाले. आपण आता हे सगळं ह्या व्हिडिओ त्याचा पार्ट 2 असं म्हणू शकतो आपण. चला आपण ट्रेडिंगचा स्क्रीन द्या. बघू शकता सगळ्यात पहिले कोटक महिंद्राचा स्टॉक दिसतोय तुम्हाला. या व्हिडिओमध्ये आपण दिलं होतं ते समजा यानंतर एंट्री सांगितली होतं आपण तर बघू शकता त्याच्यात टार्गेटचा जर दूरपर्यंत संबंध नाही आहे. स्टॉप लॉस हिट झालेला आहे त्याच्यात. म्हणजे पहिलं इथून एंट्री भेटली आपल्याला समजा म्हणू शकतो आपलं असेल तर टेस्ट झालं थोडंफार इथून ब्रेक केलं इथपर्यंत जरी गेलं आणि एंट्री भेटली समजा आपली इथं तर इथपर्यंत फक्त एक 2% प्रॉफिट झाला. पण आपलं टार्गेट होतं 8%. त्यामुळे विशेष नव्हता आणि एक खूप चांगला ट्रेड होता. 1:4 इट्स रिवॉर्ड रेशो होता. पण बघू शकता याच्यात आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहेच. बघू शकता एक इन्सिडन्स वन्स माहीत हा ते इथे स्टॉप लॉस हिट झाल्यामुळं आपण त्या ट्रेडमध्ये समजा किती लॉस केले नाही तर 32 रुपये पर शेअर हे बाकी तुमच्या क्वांटिटीवर ठरतं की तुमचा लॉस किती असेल. आता आपण नेक्स्ट स्टॉक बघणार आहे NVIचा. बघू शकता NVIमध्ये तर आपलं टार्गेट हिट झालेलं आहे पूर्ण. समजा ₹1,00,000 जर कुणीही हा स्टॉक घेतला असता ₹1,00,000 कॅपिटल यूज करून तर आता त्याला 7% प्रॉफिट झाला असतं. म्हणजे एका लाखाला 7,000 ते 13 दिवसात इतकं त्याचा रनिंग प्रॉफिट असतं. तर इथं तसं मी तुम्हाला दाखवतो. SBIचं आहे हे होता हा SBI आपण हा पण इथं बघितलं पाहिजे कोटाकला तरी आहे. तुम्ही बघू शकता आपण सगळे बँक सेक्टरचे जास्त आणि फायनान्स सेक्टरचे स्टॉक वगैरे घेतलेले आहे. त्याचं कारण असं होतं की येणाऱ्या काही काळात निफ्टी खूप बुलिश होणार होती त्यामुळं. तर बघू शकता याच्यात आपलं टार्गेट तर हिट झालेलं आहे. म्हणजे 6 पैकी आपल्याला एक मार्क भेटलेला आहे. इक्वल झाला असं बघू शकतो आपण याच्यात. ठीक आहे. आता बघणार आहे आपण मारुती सुझुकी. बघू शकता याच्यात आपल्याला टार्गेट आपलं पूर्ण अचीव झालेलं आहे. त्यापेक्षा जास्त मोठं टार्गेट भेटलेलं आहे. मी याच्यात होतं 4%चं टार्गेट. तिचं एंट्री सांगितली होती 11 डिसेंबरला आणि आपलं पूर्ण टार्गेट भेटलेलं आहे 15 डिसेंबरला. म्हणजे 4 दिवसात आपल्याला 4% टार्गेट भेटलेलं आहे. म्हणजे काय तर 4,000 तर 1,00,000 निश्चित समजा फोर्ड जास्तीत जास्त बघू शकतो. आता नेक्स्ट कुठला स्टॉक घेऊ आपण म्हणजे कोटकमध्ये स्टॉप लॉस हिट झाला, SBIमध्ये टार्गेट हिट आणि मारुतीमध्ये टार्गेट हिट झालं. आता आपण बजाज फिन्सर्वबद्दल घेऊ. ही वेगळीच वॉच लिस्ट मी तयार केली इंडियनसाठी स्पेशल. ॲक्च्युअल वॉच 30 आहे. तर चला याच्यात बघू याच्यात काय झालेलं आहे. बघा याच्यात एंट्री वगैरे ॲक्टिव्ह झालेली आहेच आपली समजा असं म्हणू शकतो आपण. रिटेस्ट झाल्यावर इथून आपण एंट्री केलीच होती असंही नव्हे शकतो. बट काय झालं नाही याच्यात आपलं टार्गेट भेटलेलं नाही. उलट तो स्टॉक इथून परत रिटेस्टला आली पण स्टॉप लॉस हिट झालेलं नाही. याच्यात तुम्ही बघून बघा जर तुमच्याकडं हा बिग बायमध्ये असेल स्टॉक तर आणि स्वस्त स्टॉक आहे त्यामुळे मोठे क्वांटिटी केला असेल बाय तर सेल करू नका. स्टॉप लॉस हिट झाला तर त्यातून बाहेर पडा अदरवाईज बाहेर पडू नका. बघू शकतो आपण आता नंतरचा स्टॉक कुठला आहे PI इंडस्ट्रीज. तर याच्यात आपण इंट्राडेसाठी हा कॉल दिला होता. जरा ते PI इंडस्ट्रीजमध्ये काय सांगितलं आहे. अरे बाप मोठा फॉल आलेला याच्यात. याचं पुढं आपण त्याच्यात एक एंट्री बघू शकतो. हीच याच्यात एक्झॅक्ट काय झालेलं आहे आपल्या बघा इथून एंट्री ॲक्टिव्ह झालेली आहे. एक ₹20 याच्यात स्टॉप लॉस होता आणि म्हणजे 1:3 पेक्षा मोठं त्याच्यात टार्गेट होतं म्हणजे ₹75 म्हणू शकता. इथून तर इथपर्यंत अरे बाप 1% भेटलं फक्त किंवा 0.5% होते. पण आपलं जे मेन टार्गेट आहे 26, 39, 26 हे भेटलं नाही आहे आणि स्टॉप लॉस हिट झालेलं आहे. म्हणजे आता 2 स्टॉकमध्ये आपलं स्टॉप लॉस हिट झालेलं आहे. बाकी 2 टार्गेट हिट झालेले आहेत आणि एक मध्ये आपली इथे ॲक्टिव्ह आहे. तर आपल्याला तर बघून परत कुठला स्टॉक उरला आहे. तर आता उरला आहे फक्त HDFC बँक हा स्टॉक. याच्यात काय झालेलं आहे फास्ट होऊ आणि लवकर व्हिडिओ संपवू. त्याच टाईमपास त्याचे आहे आता डेली टाईम फ्रेममध्ये आपण ते कोणते सांगतात आणि त्याची टाईम फ्रेम ओपन कर
यादी रिसेंट चार्ट होम. अरे वा, याच्यात इंट्री ॲक्टिव्ह आहे आतापर्यंत आणि हे टार्गेट आतापर्यंत सगळ्यात मोठं टार्गेट आहे. मला भेटते समजा इथं 2% टार्गेट भेटणार होतं, फक्त हे 7% आहे. जर हे भेटलं जर समजा 7% तर ते 7 आहे, हे 7मध्ये एक 14,000 रुपयाचं प्रॉफिट राहील. तर तुमच्या 1 लाख रुपये कॅपिटल असेल स्विंग ट्रेडिंगसाठी यूज करत असाल तरी तरच समजा बघू शकता. इथे इंटरेस्ट सांगितलं बंबर घ्या बघू इथे एंट्री होती. तर वरती घ्या ना नॉर्मल स्टॉक आता सगळ्याच कॅन्डल ग्रीन बनणार आहे. त्यामुळं याच्यात पण बनवला एक्झॅक्ट काय झालं आपण असतात परत एकदा बघू. पी आय इंडस्ट्रीमध्येच आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे, टोटलमध्ये सुद्धा स्टॉप लॉस हिट झालेला आहे. पण SBI मारुती ह्या 2 याच्यात आपलं टार्गेट हिट झालं. आणि आता टाटा मोटरचं याच्यात कसं काय ना यार, हां याचा काही संबंध नाही याच्याने याच्यासोबत. हा माझा वेगळा ॲनालिसिस आहे. त्यामुळे आता इथे ना तर 1 2 3 4 5 6 6पैकी समजा सध्या चालू आहे HDFCमध्ये. बजाज फायनान्समध्ये सुद्धा चालू आहे टार्गेट वगैरे काय बघा प्रोसेसमध्ये आहे. बघू शकता TI इंडस्ट्रीजमध्ये सॉरी स्टॉप लॉस हिट झालेला आहे आणि कोटकमध्ये सुद्धा म्हणजे इक्वल आहे. 2 स्टॉप लॉस हिट 2 टार्गेट हिट. बट आपलं रिक्स रिवॉर्ड रेशो जर बघितलं तर 1:3 आहे. म्हणजे हे दोन्ही जरी स्टॉप लॉस हिट झाले असेल पण हे दोन्ही तिचेच तरी पट आपल्याला प्रॉफिट देत आहे. म्हणजे याच्यात 7%चा टार्गेट आहे आणि याच्यात पण 4%चा मे बी जास्त प्रॉफिट आहे काही 4%पेक्षा. 7 आणि 4 झाले 11%. म्हणजे 11% लाखावर 11,000 प्रॉफिट चालू आहे. आणि याच्यात पण 1-2%चा काहीतरी चालूच असणार आहे प्रॉफिट. वाटलं तर तू एक्झिट होऊ शकतं पण तुम्हाला म्हणणं की होल्ड करा. हे 2% बघा म्हणजे 11 2 13 याच्यात तर ते येऊन गेलेलं आहे समजा आपल्याला प्रॉफिट. पण याला होल्ड करा. हे नक्कीच इक्विटी मुवमेंट घेणार आहे 10% त्यापर्यंत देणार आहे. तर चला भेटूयात आपण याच्या पार्ट 3ला. कारण अजून हे बजाज फिन्सर्व आणि नेक्स्ट जो स्टॉक आहे HDFC बँक याच्यात आपल्याला टार्गेट भेटणं बाकी आहे. जय जिजाऊ जय शिवराय. भेटूयात आपण आता